ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे शिव हर हर महादेव. नमस्ते मित्रांनो. अधिक मास संपलेला आहे आणि अधिक मास संपून सगळ्यांना शिवभक्तांना एक अपेक्षा लागलेली आहे की श्रावण महिना कधी येतोय. तर आजचा हा व्हिडिओ आपण श्रावण महिन्याविषयी भगवान शिवशंकराची पूजा आणि भगवान शिवशंकरांना कसं प्रसन्न करून घ्यायचं यासाठी बनवत आहोत. तर नमस्ते, मी आई भक्त आपल्या आई भक्त चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो की आजचा व्हिडिओ आपण शिवभक्तांसाठी करणार आहोत. तसेच ज्यांना श्रावण महिन्यामध्ये काही पूजाविधी करायचे असतात अशा लोकांसाठी आपण करत आहोत. श्रावण महिना म्हणजे हा शिवाचा महिना मानला जातो आणि पवित्र महिना आहे. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला खूप मोठं स्थान दिलेलं आहे. ज्या लोकांचे उपवास सुटले जातात तो म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये उपवासाची सुरुवात केली जाते. तर चला आपण पाहणार आहोत की श्रावण महिना हा कधीपासून चालू होतोय. तर श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यामध्ये चालू होणार आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवाची पूजा करू शकता, तुम्ही नवनाथ ग्रंथ पारायण करू शकता, जे गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा ज्ञानेश्वरी पठण करू शकता, भगवद्गीता पठण करू शकता. म्हणजे अशा जे काही आपले ग्रंथ आहेत देवदेकातून आलेले अशा पवित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकता. आणि शिवभक्तांसाठी सांगायचं झालं तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये फक्त 4 सोमवार आहेत. त्याच्यामध्ये तिसरा सोमवार, पहिला सोमवार 17 ऑगस्ट, दुसरा 24 ऑगस्ट, तिसरा 31 ऑगस्ट आणि चौथा 7 सप्टेंबर असल्यामुळे तर या पद्धतीने श्रावण महिना चालू होत आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण नवनाथ ग्रंथाचं पारायण आपण चालू करू शकतो. हे खूप पवित्र आहे. ज्यांना नवनाथ सिद्धी प्राप्त करायची आहे किंवा प्रसन्न करून घ्यायचे आहे त्यासाठी आहे. आणि शिवभक्तांसाठी तर खूप चांगलं आहे की या महिन्यामध्ये जो कोणी शिवभक्त आहे किंवा जो शिवाची पूजा करेल, जो शिवशंकरांची पूजा करेल त्याच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण होतील. तर यासाठी जी पूजा करायची ती पूजा कशी करायची, तर याच्यासाठी आपल्याला शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती गंगाजल आणि दूध या दुधाचा अभिषेक करून गंगाजलाने पिंड शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं आहे. चंदनाचा टिळा लावायचा आहे, भस्म लावायचं आहे, पिंडीला लावायचं आहे, आपल्यालाही लावायचं आहे. आणि 11 किंवा 21 बेलपत्र शिवलिंगावरती व्हायचे. त्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करायचा आहे. तुम्ही महामृत्युंजय मंत्रही करू शकता. ज्याला ज्या पद्धतीने मंत्र जपता येतोय शिवाचा त्या पद्धतीने मंत्र पठण करायचं आहे किंवा मंत्र बोलायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्याची शिवपूजा करायची आहे. कारण जर शिवाला प्रसन्न करायचं असेल तर या महिन्यामध्ये खूप खूप असा काय म्हणतात ना, प्रसन्न करण्याचा हा महिना आहे शिवशंकराला. त्याच्यामुळे पूजा करा, नक्कीच तुमची मनोकामना आणि इच्छा पूर्ण होईल. कारण हा महिना प्रत्येक महिन्यामध्ये 4, 5 म्हणजे 4 सोमवार येतात. जे लक्ष असू द्या आणि जी आपल्याला शिवपूजा करायची, आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्यात अशा शिवासमोर बोलून आपल्या इच्छा पूर्ण होते. किंवा जे लोक कंटिन्यू सोमवार करणारे आहेत त्यांचा सोमवार मध्येच खंडित झालेला आहे,
म्हणजे उपवास असेल, तो उपवास जर मध्ये सोडलेला असेल तर तुम्ही सोमवारचा या उपवास धरून तुम्ही पूर्णपणे तुमचा तुटलेला उपवास हा चालू करू शकता. अशा प्रकारे हा येणारा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्याची विधी आपण ऐकलेली आहे. धन्यवाद. असेच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. शिव हर हर महादेव. ओम नमो आदेश. अलख निरंजन अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. धन्यवाद.